सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. ओम श्री महालक्ष्मी नमः. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो. बघा, सध्या आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे. पुढचे 4 महिने भगवान श्रीहरिविष्णू योगनिद्रेत आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला काही शुक्रवारचे कसे आणि का उपाय करायचे आहेत तेच आपण आज आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग बघूया. चातुर्मास हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र असा 4 महिन्याचा कालावधी मानला जातो. या काळात भगवान श्रीहरिविष्णू क्षीरसागरात विश्रांती घेतात. परंतु संपूर्ण 4 महिन्याचा कारभार भगवान शिवशंकर आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाकडे असतो. तसेच माता लक्ष्मीसुद्धा या काळात जास्त प्रभुत्व गाजवतात. या भगवान श्रीहरिविष्णू क्षीरसागरात नव्हे तर राक्षसाचा राजा बलीच्या पाताळात 119 दिवस शांती करतात. म्हणून या काळात जास्तीत जास्त पूजा आणि मंत्रजप पठण करण्याला भर दिला जातो. म्हणून याला चातुर्मास म्हणतात. 4 महिन्याचा काळ असतो हे तुम्हाला माहीत आहे. आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत चातुर्मास हा मानला जातो. यंदा चातुर्मास हा 25 जुलैला चालू झालेला आहे आणि तो असणार आहे 21 नोव्हेंबरपर्यंत, म्हणजे प्रबोधिनी एकादशीपर्यंत, जिला कार्तिकी एकादशीसुद्धा आपण म्हणतो. या 4 महिन्यात भगवान श्रीहरिविष्णू योगनिद्रा पूर्ण झाल्यावर पुनश्चय ते कामात रुजू होतात. परंतु या काळात भगवान शिवशंकर तो पदभार सांभाळतात. म्हणून तर चातुर्मासाच्या काळात जो श्रावण महिना येतो त्यामध्ये आपण भगवान भोलेनाथांची विशेष पूजा करतो. म्हणूनच या संपूर्ण 4 महिन्यामध्ये चातुर्मासामध्ये भगवान शिवाची जास्तीत जास्त सेवा उपासना करण्याचा प्रयत्न करा. कारण या काळात भूत, प्रेत, दैत्य, दानव, यक्ष, किन्नर जास्त प्रमाणामध्ये प्रवृत्त होऊन आपल्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये दुःख, दारिद्र्य, संकट निर्माण करण्याची प्रवृत्ती ठेवतात. हा काळ घाबरून जाण्याचा किंवा भीतीचा काळ नसून या काळात संपूर्ण सृष्टीचं संरक्षण करण्याचं काम भगवान शिव आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब करतात. रक्षणकर्ते शिव आपल्या जीवनामध्ये अडथळे, संकटे, समस्या येऊ देत नाही. या चातुर्मासात जे 4 महिने असतात, पहिला श्रावण, दुसरा भाद्रपद, तिसरा अश्विन आणि चौथा कार्तिकीय. या 4 महिन्यात संपूर्ण सृष्टीचा कारभार हे भगवान शिवशंकर सांभाळतात आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब सांभाळतात. ते कसे, चला बघूया. श्रावण महिना हा भगवान शिवशंकर या संपूर्ण सृष्टीचा कारभार सांभाळतात. कारण संपूर्ण श्रावण भगवान शिवाला हा समर्पित आहे. या काळात भगवान शिव हे जास्त ईश्वरी कृपा प्रवृत्त करतात. या काळात भगवान शिवशंकरांबरोबर माता लक्ष्मीचीही पूजा, उपासना आणि खाली दिलेल्या नियमांचे विशेष करून पालन करावे. त्यानंतर दुसरा महिना भाद्रपद महिना. या महिन्यात भगवान श्री गणेश हे आगमन करतात. या महिन्यात श्री गणेशाचे तत्व हे जास्त प्रमाणामध्ये प्रवृत्त असते. या महिन्यामध्ये भगवान श्री गणेशा हा संपूर्ण सृष्टीचा कारभार त्यांच्या हाती घेतात. म्हणून या महिन्यात श्री गणेशाबरोबर माता लक्ष्मीची उपासना, नामस्मरण, पूजा करावी. त्यानंतर तिसरा महिना अश्विन. या महिन्यामध्ये माता जगतजननी जगदंबा, माता पार्वती, माता लक्ष्मी या संपूर्ण सृष्टीचा कारभार चालवते. या महिन्यात माता दुर्गेचे, माता लक्ष्मीचे तत्व हे जास्त प्रमाणामध्ये प्रवृत्त असते. म्हणून या काळात लक्ष्मीची जास्त प्रमाणामध्ये सेवा, उपासना, नामस्मरण करावे. त्यानंतर चौथा महिना म्हणजे कार्तिक महिना. कार्तिक महिन्यामध्ये भगवान कार्तिकेय हे भगवान शिवशंकरांचे पुत्र. वर्षातून फक्त याच महिन्यात भगवान श्री कार्तिकेय संपूर्ण सृष्टीवरती सूक्ष्म स्वरूपात जागृत असतात. त्यामुळे संपूर्ण सृष्टीचा कारभार चालवण्याचे काम भगवान कार्तिकेय करत असते. भगवान कार्तिकेय हे माता पार्वतीचे पुत्र असल्यामुळे या महिन्यात माता पार्वतीची सुद्धा विशेष पूजा केली जाते. म्हणून या 4 महिन्यामध्ये आपल्याला प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीची विशेष करून पूजा, आराधना, उपासना ही काही उपाय करायचे आहेत. शक्य असेल तर तुम्ही दररोज या नियमांचे पालन करू शकता. कसे करावे, चला तर मग या नियमांचे पालन कसे करायचे ते बघूया. शुक्रवारी सकाळी मुख्य दरवाजा आणि घर स्वच्छ करा. तो स्वच्छ करत असताना पाण्यात थोडेसे गंगाजल आणि गुलाबजल मिक्स करा. याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि लक्ष्मी स्थिर राहते. शुक्रवारी ईशान्य दिशा नेहमी स्वच्छ आणि प्रकाशित ठेवा. ही दिशा लक्ष्मी देवीची आणि कुबेर देवांची मानली जाते. त्यामुळे ईशान्य दिशेत अस्वच्छता टाळा. शुक्रवारच्या दिवशी घरामध्ये सुगंध, धूप, चंदन, अगरबत्ती विशेष करून लावा. सुगंधाने नकारात्मक ऊर्जा दूर होते.
शुक्रवारी पांढरा रंग वापरणे अतिशय शुभ मानले जाते. तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करू शकता किंवा पूजेमध्ये नैवेद्यामध्ये पांढऱ्या वस्तूंचा वापर करावा. पांढरा रंग सौंदर्य आणि शांतीचे प्रतीक मानले जाते. लक्ष्मीपूजनासाठी आणि आपल्या कुलस्वामिनीचा कुळाचार ओटी भरण्यासाठी शुक्रवारचा दिवस अतिशय शुभ मानला जातो. देवी लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण करा किंवा कमलगड्डा अर्पण करा. माता लक्ष्मी प्रसन्न होईल. तसेच आपल्या कुलस्वामिनीचा या दिवशी कुळाचार करण्यासाठी घरच्या घरी ओटी भरावी. यामुळे आपली कुलस्वामिनी आपल्यावर प्रसन्न होईल. शुक्रवारी शक्यतो तांदळाची खीर आणि गव्हाची खीर विशेष करून बनवावी आणि तो नैवेद्य देवघरातील देवांना दाखवावा आणि घरातील सर्वांनी मिळून प्रसाद म्हणून खावावा. नात्यामध्ये गोडवा आणि प्रेम वाढते. शुक्रवारच्या दिवशी दक्षिण दिशेला एखादी जड वस्तू ठेवा, परंतु ती अस्ताव्यस्त ठेवू नका. ही दिशा स्थैर्याची दिशा मानली जाते. दुसऱ्या दिवशी ती वस्तू तिथून बाजूला काढून ठेवा. चातुर्मासातील प्रत्येक शुक्रवारी सोने, चांदी, धातूच्या वस्तू स्वच्छ करा आणि आहे त्या ठिकाणी ठेवून द्या. यामुळे लक्ष्मी आकर्षित होते असे म्हटले जाते. शुक्रवारच्या दिवशी नवीन कपडे आवर्जून परिधान करावेत. नव्या ऊर्जेचा संचार होतो. या चातुर्मासातील प्रत्येक शुक्रवारी मंदिरामध्ये किंवा अनाथालयात जाऊन दान करावे. शक्यतो पांढऱ्या वस्तूंचे दान करावे. माता लक्ष्मी प्रसन्न होते. चातुर्मासातील प्रत्येक शुक्रवारी देवपूजा झाल्यानंतर चांदीचा कलश स्थापित करावा. चांदीचा कलश नसेल तर आपला साधा कलश स्थापित करावा. दुसऱ्या दिवशी तो काढावा. असे केल्याने धनप्राप्तीचे योग जुळून येतात. शुक्रवारी घरातील प्रत्येक आरशाची स्वच्छता करा आणि तुटलेला आरसा फेकून द्या. यामुळे नकारात्मकता दूर होते. शुक्रवारी नखे, केस, धूळ स्वच्छ करून टाका. अस्वच्छता लक्ष्मीला अप्रिय असते. शुक्रवारी देवी देवतांची मूर्ती स्वच्छ घासा. हे वास्तू शुद्धीचं उत्तम साधन आहे. शुक्रवारी गुलाबी रंगाचे बेडशीट किंवा पडदे ठेवावेत. यामुळे नात्यामध्ये गोडवा येतो. शुक्रवारच्या दिवशी पाण्याचे पात्र ईशान्य कोपऱ्यात ठेवा. हे मनशांती आणि धनवृद्धी होण्यासाठी शुभ दिवस आहेत. शुक्रवारी घरातील पाण्याचे साठवण्याचे भांडे स्वच्छ करा. शुद्ध पाणी म्हणजे शुद्ध ऊर्जा. प्रत्येक शुक्रवारी देवघरामध्ये चांदीचे नाणे ठेवून त्यांचे पूजन करा आणि माता लक्ष्मीला ते नाणे अर्पण करा. दुसऱ्या दिवशी ते नाणे आपल्या तिजोरीमध्ये ठेवा. यामुळे धनवृद्धी होते. शुक्रवारी कोणालाही पैसा उधार देऊ नका, कारण त्या दिवशी बाहेर गेलेला पैसा कधीही घरात परत येत नाही. शुक्रवारी घरातील तुटलेल्या वस्तू दुरुस्त करा किंवा गरजेच्या नसतील तर त्या फेकून द्या. नकारात्मक ऊर्जा दूर होते. शुक्रवारी देवघरात देवपूजेनंतर गुलाबाचे अत्तर लावा. देव प्रसन्न राहतात आणि घरात सुगंधी ऊर्जा निर्माण झाल्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये पश्चिम दिशेला 2 वातीचा एक दिवा प्रज्वलित करून त्यामध्ये चिमूटभर हळद टाका. हळद माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. हे माता लक्ष्मीचे स्वागत करण्याचे चिन्ह आहे. शुक्रवारी घरामध्ये पांढऱ्या रंगाचे क्रिस्टल, दगड, शंख ठेवावे किंवा खरेदी करून आणावे. हे शुभतेचे प्रतीक आहे. शक्यतो घरातील स्त्रियांनी शुक्रवारी चांदीचे दागिने जास्तीत जास्त परिधान करण्याचा प्रयत्न करा. लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. शक्यतो शुक्रवारी अन्न वाया घालवू नका. शुक्रवारी शक्यतो अन्न वाया गेले तर अडचण निर्माण होतात. प्रत्येक शुक्रवारी देवघरातील तांदूळ काढावेत आणि त्या ठिकाणी दुसरे तांदूळ ठेवावेत. तांदूळ हे माता लक्ष्मीला कारक आहेत, प्रिय आहेत. शुक्रवारी तुमच्या घराच्या आसपास कुठेही गायी असेल तर तिला चारा खायला घाला किंवा गोड पोळी खायला द्या. हे पुण्यदायी आहे. यामुळे वास्तुकर्मशुद्धी होते. प्रत्येक शुक्रवारी घरामध्ये कापुरासोबत 2 वेलची, 2 लवंग, 2 थेंब गुलाब अत्तर आणि लोहबान धूप लावून घरभर फिरवा. वातावरण शुद्ध होतं आणि लक्ष्मी आकर्षित होते. शक्य असेल तर शुक्रवारी लक्ष्मी मंदिरात जाऊन किंवा कुठल्याही देवी मंदिरात जाऊन लक्ष्मी मंत्र 108 वेळा जप करा आणि लाल फूल अर्पण करा. लक्ष्मी मंत्र ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा तुम्हाला जो कुठला लक्ष्मी मंत्र येत असेल तो तुम्ही म्हणा. यामुळे प्रत्येक कार्यात घरात स्थिरता येते, संपत्ती स्थिर राहते. मैत्रिणींनो, बघा, ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. ही व्हिडिओ पूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नमः हर हर महादेव टाईप करा. धन्यवाद.